कथेचं नाव आहे लाजरी. जपान देशात नोटो नावाचा राजा राज्य करीत होता. नोटो राजाचा एक आवडता सरदार होता. त्याचं नाव होतं टोमोडाटा. तो तरुण आणि सुंदर होताच, पण अतिशय हुशार आणि सदा सर्वदा आनंदी स्वभावाचा होता. त्याच्यातील अजून एक महत्त्वाचा गुण म्हणजे तो खूप दयाळू सुद्धा होता. दुसऱ्यांना मदत करायला तो सदैव तयार असायचा. साहजिकच टोमोडाटा सर्वांचा आवडता सरदार होता. एक दिवस काय झाले, नोटो राजाने टोमोडाटाला आपल्या राजवाड्यात बोलावून घेतले. टोमोडाटाला राजाला भेटायला खास दालनात पोहोचला. राजाने लगेच सर्व सेवकांना बाहेर जाण्यास सांगितले. टोमोडाटाने ते ओळखले की आज काहीतरी विशेष असावं. राजाने टोमोडाटाला बसायला सांगितले आणि तो अस्वस्थपणे एरझाऱ्या घालू लागला. त्याने टोमोडाटाकडे नजर रोखत म्हटले, सरदार टोमोडाटा, तू माझा सर्वात विश्वासू आणि हुशार सरदार आहेस. मी तुला एका महत्त्वाच्या गुप्त कामगिरीवर पाठवत आहे. कामगिरी अत्यंत जोखमीची आहे, पण तू ती व्यवस्थित पार पाडशील याची खात्री आहे मला. आपण माझ्यावर इतका विश्वास ठेवला आहात सम्राट, हा मी माझा बहुमान समजतो. टोमोडाटा विनम्रपणे म्हणाला, कामगिरी फत्ते झाली पाहिजे. आपण हुकूम करावा सम्राट. जीवाची पर्वा न करता कामगिरी पार पाडीन मी. टोमोडाटा अभिवादन करत म्हणाला. नोटो राजा टोमोडाटाच्या बोलण्यावर खुश होत म्हणाला, मला खात्री होतीच टोमोडाटा. हे बघ, ही मौल्यवान पिशवी घेऊन निघायचं आहे तुला. काय आहे त्यात सम्राट? टोमोडाटाने उत्सुकतेने विचारले. एक महत्त्वाचा संदेश आहे त्यात. ही पिशवी तू डेंगो प्रांताच्या राजाला नेऊन द्यायची. महत्त्वाची गोष्ट, वाटेत कुठेही थांबायचं नाही. काहीही झालं तरी अगदी आकाशातून बर्फवृष्टी होऊ अथवा अग्निवर्षाव, सरळ रस्त्याने जा. मरण आलं तर पत्कर, पण यातील मजकूर कोणाच्या हाती पडता कामा नये. जशी आपली आज्ञा सम्राट. अजून एक महत्त्वाची गोष्ट. ती कोणती सम्राट? कुठल्याही तरुण मुलीच्या फंदात पडू नकोस. ही पिशवी डेंगो राजाला दिलीस की तुझी कामगिरी संपली, तुझी जबाबदारी संपली. मी आपला एकूण एक शब्द लक्षात ठेवीन. टोमोडाटा आश्वासक सुरात राजाला म्हणाला. ठीक आहे, निघ. देव तुला कामगिरी करण्याची शक्ती देव. आपला आशीर्वाद मिळाला हे मी माझे भाग्य समजतो सम्राट. येतो मी. निरोप घेत टोमोडाटा निघाला. राजाने दिलेली निरोपाची मौल्यवान थैली घेऊन टोमोडाटा निघाला. कोणाला न भेटता, काहीही सुगावा न लागू देता तो निघाला. टोमोडाटा आपल्या आवडत्या घोड्यावर स्वार झाला. त्याचा घोडा वाऱ्याच्या वेगाने दौडू लागला. जंगले नद्या पार करत न थांबता तो दौडत होता. शत्रूचे प्रदेश सुरक्षितपणे पार केले. सतत 3 दिवस आणि रात्र तो प्रवास करत होता. त्याला ना जेवणाची फिकीर होती ना विश्रांतीची. आपल्या राजाला दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या ध्येयाने टोमोडाटाला झपाटले होते. पण अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. पाऊस हत्तीच्या सोंडेतून पडणाऱ्या वर्षावासारखा धो धो पडू लागला. सगळीकडे निसरडे तयार झालेले, त्यातच चिखलच चिखल झालेला टोमोडाटाला चिखलातून घोडा पळवणे अशक्य होऊ लागले. तो ओलाचिंब झाला होता. त्यातच अंधार पडला. रात्र झाली. पुढचं काहीच दिसेना. खालचे खड्डे दिसेना की वाटेतील ओढे. पुरती दमछाक झाली टोमोडाटाची. पावसाचा जोर वाढला आणि वाऱ्याचाही. वादळ सुरू झाले. मोठमोठी झाडे भुई सपाट झाली. रस्त्यात अडथळे निर्माण झाले. टोमोडाटा जाम वैतागला. शेवटी घोड्यावरून खाली उतरला. घोड्याचा लगाम हातात धरून अंधारातून कशीबशी वाट काढत तो चालू लागला. आता तो पुरता थकला होता. भुकेविना आणि झोपेविना अस्वस्थ झाला होता. तरी पण त्याला काळजी होती राजाचा निरोप पोहोचवण्याची. त्याला वाटलं आपण कुठेतरी विश्रांती घ्यावी, ताजेतवाने व्हावे आणि मगच पुढे जावे. पण कुठे घ्यायची विश्रांती असा विचार करीत टोमोडाटा पुढे पुढे जात होता. वाऱ्यामुळे ढग पांगले आणि चंद्राचा दुधाळ प्रकाश सर्वत्र पसरला होता. चंद्राच्या प्रकाशात त्याला दूर एक टेकडीवर छोटीशी झोपडी दिसली. टेकडीवरील झोपडी पाहताच टोमोडाटाला खूप बरे वाटले. त्याने मनोमन देवाचे आभार मानले आणि तो टेकडी चढू लागला. कसाबसा ठेचकाळत एकदाचा तो झोपडीजवळ पोहोचला. झोपडी पण नीटनेटकी होती. झोपडी बाहेर लाजाळूची 3 झाडे होती. त्यापैकी एका झाडाच्या फांदीला त्याने घोड्याला बांधले आणि तो दरवाजा ठोठावू लागला. रात्रीच्या अंधारात कर कर असा आवाज करीत झोपडीचे दार उघडले.
त्याने पाहिले की दार उघडणारी व्यक्ती गरीब म्हातारी होती. आपल्या दारात अनोळखी माणसाला पाहून तिला आश्चर्य वाटले. तू कोण आहेस आणि इतक्या रात्री बाहेर काय करतो आहेस? म्हातारीने त्याला न्याहाळीत म्हटले. थकलेल्या गारटलेल्या टोमोटाटाने खांबाचा आधार घेत आपला परिचय दिला. मी नोटो राजाचा सरदार आहे. मी आणि माझा घोडा खूप दमलो आहे हो. आजच्या रात्रीपुरता आसरा दिला तर खूप उपकार होतील आपले. म्हातारीने पाहिले की टोमोटाटाचे कपडे निथळत होते. त्याच्या अंगात उडहुडी भरली होती. म्हातारीला त्याची दया आली. त्याला आत घेत ती म्हणाली, आत ये असा, तुला जरूर आसरा मिळेल. तुझ्या घोड्याची जबाबदारी माझ्या मुलीवर सोपवलीस ते बरंच केलंस म्हणा. चांगली काळजी घेईल होती घोड्याची. टोमोटाटाने आपल्या घोड्याकडे नजर वळवली आणि त्याला आश्चर्य वाटले, कारण त्याने ज्या लाजाळूच्या झाडाला घोडा बांधला होता तिथे लाजाळूचे झाड नव्हते, तर एक सुंदर तरुणी घोड्याचे लगाम हातात धरून उभी होती. तिचे काळेभोर केस वाऱ्यावर भुरभुरत होते. त्याला नवल वाटले, ही मुलगी कोण? मगाशी तर नव्हती, आता कुठून आली बरं ही? म्हातारीने टोमोटाटाला अगत्याने घरात बोलावून नेले. शेकोटी जवळ बसवले, गरम उबदार कपडे घालायला दिले आणि ती स्वयंपाकाला लागली. टोमोटाटा जेवायला बसला, पण त्याची नजर त्या सुंदर मुलीला शोधत होती. थोड्या वेळाने ती तरुण मुलगी आली. संपूर्ण निळ्या पेहराव्यात, गुडघ्यापर्यंत लांब सडक वेण्या घातल्या होत्या तिने. ती गोरी आणि सडपातळ होती. वयाने असेल 16-17ची. टोमोटाटाने एवढी सुंदर मुलगी पाहिली नव्हती. ती टोमोटाटाला जेवण वाढू लागली. टोमोटाटा तिला न्याहाळून पाहू लागला. तिच्या सौंदर्याने मोहित झाला. तिच्या प्रेमात पडला. राजाला दिलेले वचन सुद्धा विसरला. तिच्या नजरेला नजर देत त्याने म्हटले, किती छान दिसतेस तू. तुझं नाव? मला लाजरी म्हणतात. ती लाजत हळूच म्हणाली, लाजरी? खूप छान नाव आहे. असं म्हणत टोमोटाटा तिच्याकडे टक लावून पाहू लागला. तीही लाजू लागली. तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले, पण त्यावेळी डोळ्यात अश्रू चमकू लागले. टोमोटाटा अगदी खुश होऊन गेला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. रात्रभर तो लाजरी आणि त्याच्या सुखी जीवनाची स्वप्ने पाहत जागत राहिला. त्याला तिच्याशिवाय काही सुचेना. अगदी अखंड प्रेमात तो बुडाला होता. पण त्याला आपल्या कर्तव्याची आठवण होती. आपले काम विसरता कामा नये याचा विचार येताच भल्या पहाटे तो उठला. म्हातारीने केलेल्या अद्रातिथ्याची परतफेड म्हणून एक मोहरांची थैली झोपडीत ठेवली. घोड्यावर खोगीर चढवले आणि लाजरीची वाट पाहू लागला, पण ती काही येण्याची चिन्हे दिसेनात. तेव्हा जड पावलांनी टेकडी उतरून खाली आला. घोड्यावर स्वार होताच वेगाने तो पुढच्या मार्गाला लागला. एक एक ठिकाण मागे पडत होते. आता चांगले उजाडले होते, पण मनात लाजरीचा विचार घोळत होता. दुपार झाली. कडक उन्हाची किरणे अंगाला चटके देत होती, पण लाजरीच्या विचारात टोमोटाटाला काहीच त्याचे वाटत नव्हते. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण लाजरीचा विचार त्याच्या मनातून जाईना. कुठे असेल लाजरी? काय करत असेल ती? एक ना अनेक प्रश्न तो मनाला विचारत होता. चांदण्या रात्री एका पडक्या देवळाचा त्याने आसरा घेतला. प्रवासाने तो दमला होता. अंग टेकताच त्याला गाढ झोप लागली. भल्या पहाटे तो उठला. झऱ्यावर हातपाय धुवायला गेला. परत देवळाजवळ येऊन पाहतो तर काय, देवळाच्या पायरीवर लाजरी बसली होती. होय, त्याची लाजरी होती ती. पण हे काय? आपल्या दोन्ही हातात आपला चेहरा झाकून मान खाली घालून ती मुसमुसत रडत होती. टोमोटाटा तिच्याजवळ पोहोचला. त्याचे हात आपल्या हातात घेत ती म्हणाली, मी तुम्हाला आता मुळीच सोडणार नाही. टोमोटाटाने तिला आपल्या घोड्यावर बसवले. आता त्याला कशाचीही पर्वा वाटत नव्हती. अगदी कर्तव्याचाही विसर पडला होता. संपूर्ण प्रवासभर दोघेही हसत होते, एकमेकांकडे पाहत होते. तिला आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी वाटत नव्हती आणि टोमोटाटाला डेंगू राजाचा निरोप देण्याचे भान उरले नव्हते. दोघे फक्त एकमेकांचा विचार करीत होते. अखेरीस ते एका अनोळखी शहरात पोचले. आपल्याकडील हिरे माणके विकून टोमोटाटाने एक भव्य महाल विकत घेतला. लाजरीच्या मनाप्रमाणे सजवला. दोघेही त्यात सुखा समाधानाने राहू लागले. दोघेही प्रेमात अगदी नाहून निघाले. 3 वर्षे सुखात कशी गेली तेच त्यांना कळले नाही. 3 वर्षातील प्रत्येक दिवस सुखाची बरसात करत उगवला होता आणि समाधानाने मावळला होता. एक दिवस टोमोटाटा आणि लाजरी महालातील बागेत फिरत होते. दोघेजण चंद्राकडे पाहत
भविष्याची सोनेरी स्वप्न रंगवत होते. पण इतक्यात लाजरीला थंडी वाजू लागली. तिचे शरीर थरथर कापू लागले. लाजरी, तुला बरं वाटत नाही का? चल महालात जाऊ. त्याने तिला दोन्ही हातात उचलून नेत म्हटले. तिला घेऊन तो महालात निघाला. इतक्यात तिने मोठ्याने किंचाळी मारली. त्याच्या छातीवर मान टाकत ती म्हणाली, मी आता मरणार. लाजरी, मला सोडून जाऊ नको. टोमोडाटा टाहो फोडत म्हणाला, झाड, लाजाळूचे झाड आठवते तुला? ते माझे झाड तोडून टाकत आहेत. मी आता जगणार नाही, मी मरणार, मी. अचानक लाजरी त्याच्या हातातून पायाशी पडली. टोमोडाटाने पाहिले तर तिचे रेशमी कपडे आणि तिच्या लाल चपला पडलेल्या दिसल्या. बाकी लाजरीचा एकही अवशेष तिथं राहिला नव्हता. टोमोडाटा दुःखाने वेडा झाला. त्याने संन्यास घेतला. पायी तीर्थयात्रा करत भटकू लागला. अशी पुष्कळ वर्ष उलटली. एक दिवस तो एका निर्जन प्रदेशात भटकत भटकत पोचला. एका टेकडीवर त्यानं मोडकी झोपडी पाहिली. कोणीतरी निर्दयपणे ती मोडून टाकली होती. लाजाळूच्या खोडाकडे तो एकटक पाहू लागला. त्याला लाजरीची आठवण झाली. तिच्या संगतीत घालवलेला एक एक क्षण त्याला आठवू लागला. टोमोडाटाला आता रडू फुटले. तो आक्रोश करू लागला. शेवटी तो रडता रडता थांबला आणि म्हणाला, परमेश्वरा, क्षमा कर मला. लाजरीच्या आत्म्याला शांती लाभू दे. टोमोडाटा लाजरीच्या झाडाजवळ गुडघे टेकून बसला. आपल्या धीरगंभीर आवाजात लाजरीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मंत्र उच्चारू लागला.